हॅलो फ्रेंड्स, वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असं स्वस्तिकचं डिझाईन कसं विणायचं ते इथे आपण आज बघणार आहोत। फ्रेंड्स, जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। आता याच्या पुढे काय करायचं ते आपण बघूयात। इथे 4 लाईन करून घेतले। प्रत्येक लाईनमध्ये 26 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे। 3 चेन घेतल्या, टर्न केलं। आता पुन्हा आपण 2 डबल क्रोशेट करायचे आहेत आणि आता हा रेड कलरचा धागा यूज करणार आहोत। हा रेड कलरच्या धाग्याने त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट करायचा आहे। त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती सुद्धा एक डबल क्रोशेट। अशा पद्धतीने आपण हे पूर्ण लाईन टोटल इथे आपण हे रेड कलरचा धागा वापरून 20 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला 3 डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून केला, त्यानंतर हा रेड कलरचा धागा वापरून टोटल 20 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे। इथे माझे हे 20 डबल क्रोशेट वापरून झालेले आहेत। त्यानंतर त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपण 3 ज्याप्रमाणे इथे सुद्धा केले आपण त्याचप्रमाणे येलो कलरचा धागा वापरून 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत, टर्न करायचं आहे आणि आता ही संपूर्ण लाईन आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत। प्रत्येक लाईनवरती एक डबल क्रोशेट याप्रमाणे ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे। टोटल इथे आपण हे 26 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। इथे मी ही सुद्धा लाईन कंप्लीट करून घेतली। पुन्हा आपण 3 डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करायचा आहे। सुरुवातीला 3 चेन, त्यानंतर इथे ज्याप्रमाणे ही लाईन केली त्याचप्रमाणे ही सुद्धा लाईन करायची आहे। टर्न करायचं आहे 3 चेन घेऊन आणि हे येलो कलरचे 3 डबल क्रोशेट। त्यानंतर पुन्हा आपण हा रेड कलरचा धागा यूज करणार आहोत आणि रेड कलरचे सुद्धा आपण एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। टोटल इथे आपण 20 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। रेड कलरचा धागा वापरून 20 डबल क्रोशेट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने ही लाईन कंप्लीट करायची आहे। पुन्हा आपण ही सेम फक्त येलो कलरचा धागा वापरून 26 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे। इथे माझे हे दोन्ही लाईन वरून कंप्लीट झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याच्या पुढे काय करायचं ते बघूया। सुरुवातीला आपण 3 साखळ्या घ्यायच्या आहेत, टर्न करायचं आहे आणि हा येलो कलरचा धागा वापरून आणखीन 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला 3 साखळ्या केल्या आणि त्यानंतर आणखीन 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। म्हणजे हे टोटल आपले झाले 5 डबल क्रोशेट। 1 2 3 4 आणि हे 5। त्यानंतर हा पुन्हा आपण रेड कलरचा धागा यूज करणार आहोत। अशा पद्धतीने हा पुढे ओढायचा आहे आणि आता हा रेड कलरच्या धाग्याने पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट। टोटल इथे आपण हे 9 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। इथे माझे हे 9 डबल क्रोशेट बनून कंप्लीट झालेले आहे रेड कलरचा धागा वापरून। आता पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे। अशा पद्धतीने हा वरती ओढायचा आहे। आता पुन्हा आपण येलो कलरचा धागा वापरून एक डबल क्रोशेट करायचे आहे। येलो कलरचा धागा आपण वापरून टोटल इथे 5 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। इथे आपण 5 डबल क्रोशेट करून घेतले। त्यानंतर पुन्हा हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे
आणि रेड कलरची इथे आपण 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा इथे आपण येलो कलरचा धागा वापरून 5 डबल क्रोशेट करायचे आहेत. अशा पद्धतीने हे 5 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. पुन्हा 3 साकळ्या आणि पुन्हा 4 डबल क्रोशेट करून हे कंप्लीट करायचं आहे. पुन्हा आपण इथे रेड कलरचा धागा यूज करणार आहोत आणि रेड कलरची इथे आपण 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा 5 डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करायचा आहे. पुन्हा इथे येलो कलरचा धागा वापरून 5 डबल क्रोशेट करणार आहोत. पुन्हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे आणि रेड कलरची सुद्धा इथे आपण 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे. आता हे उरलेले जेवढे आहेत तेवढे येलो कलरचा धागा वापरून एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. म्हणजे टोटल इथे आपण हे 12 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. येलो कलरचा धागा वापरून टोटल इथे 12 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. ही लाईन कंप्लीट झाली. 3 साखळ्या केल्या, टर्न केलं आणि आता पुन्हा आपण हे 11 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि 11 डबल क्रोशेट करून कंप्लीट करायचं आहे. इथे हे 11 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झालेले आहेत आणि 3 साखळ्या आणि पुढे 11 डबल क्रोशेट, येलो कलरचा धागा आणि आता पुन्हा आपण रेड कलरचा धागा यूज करणार आहोत. रेड कलरचे सुद्धा आपण इथे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे ही लाईन आपण केली सेम त्याप्रमाणे हे उलट्या बाजूने आपण करत आहोत. आता पुन्हा हा येलो कलरचाच धागा वापरायचा आहे आणि येलो कलरचे इथे आपण एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. टोटल हे आपण 5 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. आता पुन्हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे आणि रेड कलरचे 2 डबल क्रोशेट. अशा पद्धतीने ही लाईन कंप्लीट करायची आहे. रेड कलरचे 2 डबल क्रोशेट केले. त्यानंतर पुन्हा आपण 5 डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करायचा आहे. पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत आणि हे 4 डबल क्रोशेट करून कंप्लीट करायचं आहे. आता आपण इथे रेड कलरचा धागा यूज करणार आहोत आणि रेड कलरचे एक डबल क्रोशेट करायचे आहे. रेड कलरचे सुद्धा आपण टोटल इथे आपण 16 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. आता हा रेड कलरचा धागा 16 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. पुन्हा आपण येलो कलरचा धागा वापरून 5 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. 5 डबल क्रोशेट झाले. त्यानंतर पुन्हा 3 साखळ्या आणि 4 डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करून घ्यायचे आहेत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण रेड कलरचा धागा वापरायचा आहे. रेड कलरचा आपण 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि येलो कलरची इथे आपण एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. टोटल इथे सुद्धा आपण हे 5 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. हे कंप्लीट करून घ्यायचं आहे.
इथे रेड कलरचा यूज करणार आहोत आपण. नंतर रेड कलरचे 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. आणि आता हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि एक डबल क्रोशेट करायचा आहे. तर इकडे येलो कलरची इथे आपण एक डबल क्रोशेट इथपर्यंत करून घेणार आहोत आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे आपण हे येलो कलरचे 12 डबल क्रोशेट करून घेतलेले आहे. पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत, टर्न करायचं आहे आणि आता हे जे येलो कलरचे डबल क्रोशेट केले त्याच्यावरती एक सेम येलो कलरचा धागा वापरून एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. टोटल इथे आपण हे 11 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. सुरुवातीला 3 साखळ्या आणि त्यानंतर हे 11 डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे कंप्लीट करायचं आहे. येलो कलरचे करून झाले. त्यानंतर इथे आपण हा रेड कलरचा धागा यूज करणार आहोत. रेड कलरच्या धाग्याच्या वरती एक डबल क्रोशेट म्हणजे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे पुन्हा आपण येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि येलो कलरचे सुद्धा एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. टोटल इथे आपण हे 5 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत. आता पुन्हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे. रेड कलरचा धागा वापरून हे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि पुन्हा हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि हे 5 डबल क्रोशेट इथे आपण जे करतो ते करून घ्यायचे आहेत. पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत, टर्न करायचं आहे. पुन्हा एक डबल क्रोशेट. टोटल 5 डबल क्रोशेट हे 3 साखळ्या आणि पुढे त्यानंतर पुन्हा आपण हा रेड कलरचा धागा वापरणार आहोत. आणि इथे रेड कलरची सुद्धा 2 डबल क्रोशेटच्या वरती 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. पुन्हा येलो कलरचा वापरायचा आहे आणि येलो कलरचे सुद्धा आपण इथे 5 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. आता रेड कलरचा धागा यूज करायचा आहे. ते रेड कलरचे आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. टोटल इथे आपण हे 9 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. हे 9 डबल क्रोशेट करून झालेले आहेत. आता पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि हे 5 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपलं हे स्वस्तिक सुद्धा बनवून कंप्लीट झालेलं आहे. आता पुढे सेम ज्या पद्धतीने आपण इथे लाईन बनवल्या, या 2 लाईन त्याच पद्धतीने इथे सेम करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला इथे आपण येलो कलरची
सेम एक लाईन करून घेणार आहे पूर्ण. नंतर अशा पद्धतीने ही रेड कलरची, पुन्हा येल्लो कलरची आणि इथे अशा पद्धतीने हे 2 लाईन म्हणजे 4 लाईन इथे करून घ्यायचं. 1 2 3 4 लाईन ह्या करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर ही कंप्लीट झाल्यानंतर या 4 लाईन सेम आपण इथे पुन्हा करून घेणार आहोत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे माझे सर्व लाईन बनवून कंप्लीट झालेले आहेत. सुरुवातीला हे आपण 4 लाईन बनवून घेतले, त्यानंतर इकडे पूर्ण येल्लो कलरचा धागा वापरून पुन्हा 4 लाईन करून घेतले. त्यानंतर आपण शुभ कसं विणायचं ते बघणार आहोत, पण ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.